नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बिहारच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि त्यानंतर सर्वच विरोधी पक्षांच्या गोटामध्ये एक प्रकारचं विचारमंथन सुरू झालेलं आहे. हा पराभव नेमका कसा झाला, त्याची कारणं काय, अर्थात ते त्यांच्या युक्तिवाद असाच करणार की आपल्या पराभवाचं समर्थन कसं करता येईल अशा पद्धतीनं त्यांचा सगळा खटाटोप सुरू आहे. पण प्रामुख्यानं काँग्रेस पक्षामध्ये यानंतर एक थोडीशी अधिक खळबळ उडालेली आहे. याचं कारण असं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी यश मिळवल्यानंतर जवळजवळ 100पर्यंत खासदार काँग्रेस पक्षाचे निवडून आल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या, हरियाणामध्ये झाली, त्याच्यानंतर महाराष्ट्रात झाली, त्याच्यानंतर दिल्लीत झाली आणि आता बिहारमध्ये झाली, या चारही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा सपाटून पराभव झाला. म्हणजे अक्षरशः भुईसपाट झाला काँग्रेस पक्ष. त्यामुळं साहजिकच काँग्रेस पक्षामध्ये आता नेतृत्वाबद्दल विचार सुरू आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की काँग्रेस पक्ष हा जरी केडर बेस्ड पार्टी असली, त्याचा जनाधार प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असला तरीसुद्धा काँग्रेस पक्षाला आत्तापर्यंत एक नेता लाभलेला आहे आणि तो नेता जो मिळतो त्या नेत्याच्या जीवावरच काँग्रेस पक्ष निवडणूक लढवतो. अगदी सुरुवातीच्या काळात आपल्याला माहीत आहे, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं निवडणुका लढवल्या. त्यानंतर लालबहादूर शास्त्रींचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला मिळालं. त्यानंतर माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला मिळालं. त्याच्यानंतर पुन्हा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला मिळालं. त्यानंतर काँग्रेस पक्षाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनियाजी गांधी यांनी केलं आणि त्यानंतर राहुल गांधींकडं समोर पक्षाच्या नेतृत्वाची सूत्र आली. परंतु राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पक्षानं प्रत्यक्षपणे स्वतंत्रपणे वाटचाल सुरू केल्यावरती असं आढळून आलं की गेल्या अनेक निवडणुकांमध्ये पक्षाला काही फारसा विजय मिळालेला नाही. एक काही तेलंगणाचा, थोडासा झारखंडचा, हिमाचल प्रदेशचा वगैरे असा जर अपवाद वगळला तर पक्षाला फार मोठं यश मिळाले असं दिसत नाही. काही अभ्यासकांनी तर असं आकडेवारी सकट सांगितलेलं आहे की सुमारे 90पेक्षा अधिक निवडणुकांमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं पराभव पत्करलेला आहे. त्यामुळे साहजिकच आता काँग्रेस पक्ष हा नेतृत्वावर आधारित असलेला पक्ष आहे. एका नेत्याला पुढे करून हा पक्ष नेहमी निवडणुका लढवत असतो, त्या नेत्याच्या नावावर मतं मिळवत असतो. त्यामुळे साहजिकच असा प्रश्न निर्माण झाला आहे की आता काँग्रेस पक्षाचं नेतृत्व बदलावं काय. प्रत्यक्ष काँग्रेस पक्षामधून याबद्दल काही फारसा आवाज उठलेला नाही, परंतु काही राजकीय विश्लेषक, काही विचारवंत किंवा विरोधी पक्षाचे काही लोक, म्हणजे काँग्रेस विरोधी पक्षाचे, त्यांनी या संदर्भातली काही वक्तव्य करायला सुरुवात केली आहे. अजूनपर्यंत त्याला फार मोठा आवाज मिळालेला नाही. ह्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की राहुल गांधींचं पक्षामध्ये असलेलं आजचं सुद्धा वजन भरपूर आहे, त्यांचा प्रभाव भरपूर आहे आणि त्यामुळं नेतृत्व बदलाचा विषय हा अजूनही काँग्रेस पक्षामध्ये पुढे येत नाही. दुसरा एक युक्तिवाद काँग्रेस पक्षाच्या वतीनं केला जातो, विशेषतः राहुल गांधींच्या गोटातून असा केला जातो की पक्षाचं नेतृत्व हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेच करतायत. ते ज्येष्ठ नेते आहेत. राहुल गांधी हे पक्षाचे एक नेते आहेत, परंतु ते पक्षाचे कोणते पदाधिकारी नाहीत, प्रत्यक्ष पक्षाचे ते प्रमुख नेते नव्हेत. तर मल्लिकार्जुन खरगे हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तेच हायकमांड आहे, असा एक युक्तिवाद केला जातो. अर्थात त्याच्याबद्दलही काही लोक आक्षेप घेतात की राहुल गांधी हेच सर्व निर्णय घेतात, पक्षाचे उमेदवार ठरवण्याचे निर्णय, आघाडी युती करण्याचे निर्णय हे राहुल गांधीच घेतात. त्यामुळे त्यांच्याकडेच नेतृत्वाची सूत्र आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सातत्यानं पराभव होत आलेला आहे पक्षाचा, असा एक युक्तिवाद दुसऱ्या गोटाकडनं केला जातो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गेल्या काही दिवसामध्ये एक नाव सातत्यानं पुढे येते. अर्थात हे काही नवीन नाव नाही आहे, यापूर्वीही ह्या संदर्भात चर्चा झालेली आहे. अगदी उत्तर प्रदेशच्या पहिल्या, म्हणजे भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आल्यानंतर जी निवडणूक झाली उत्तर प्रदेशची 2017ची, तेव्हा सुद्धा प्रियंका गांधी यांचं नेतृत्व पुढे आलेलं होतं. प्रियंका गांधींच्या नेतृत्वाखाली जवळजवळ उत्तर प्रदेशच्या निवडणुका त्यावेळेला लढवल्या गेलेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा प्रियंका गांधींचं नाव पुढे यायला लागलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सभांना होणारी गर्दी. अगदी बिहारमध्ये सुद्धा त्यांनी काही फार सभा घेतल्या असं नाही, काही थोड्याच सभा घेतल्या, परंतु त्यांच्या सभांना चांगली गर्दी झाली. त्यांचं एकूण बोलणं,
आणि एकूण व्यक्तिमत्व पाहिलं तर लोकांना इंदिराजींची आठवण येते असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं प्रियंका गांधींकडं पक्षाचं नेतृत्व आता सोपवावं असा एक हलका दबलेला का होईना पण सूर काँग्रेस पक्षामधून पुढे येतोय. प्रत्यक्षात उघडपणे अशी कुणी मागणी केलेली नाही, कुणी करणारही नाही कदाचित तशी. पण आचार्य प्रमोद कृष्णनसारखे जे प्रियंका गांधी यांचे एकेकाळचे समर्थक आहेत काँग्रेस पक्षात असलेले, आता ते काँग्रेस पक्षात नाही आहेत सध्या, पण ते समर्थक आहेत, ते पुन्हा पुन्हा हेच सांगतायत की प्रियंका गांधींकडे नेतृत्व सोपवा, काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील. आणि त्यामुळं प्रियंका गांधींच्या नेतृत्वाकरता आता हळूहळू मागणी पुढे येते. कदाचित त्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये अशी मागणी थोड्या दिवसानं पुढे येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यात आणखी एक थोडीशी भर अशी पडलेली आहे की बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित आघाडीनं जो प्रचंड विजय मिळवला, म्हणजे एनडीएनं विजय मिळवला, त्यानंतर दिल्लीमध्ये पक्षाच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात एक संध्याकाळी नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मोठा समारंभ झाला, विजयोत्सव साजरा झाला. त्यावेळेला बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षातल्या संभाव्य फुटीबद्दल एक सूचक वक्तव्य केलं आणि त्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये एक नवीन खळबळ उडालेली आहे. सर्व राजकीय विश्लेषकही त्या विधानावरती पंतप्रधान मोदींच्या बोलत आहेत आणि त्यामुळं साहजिकच असा एक नवीन प्रवाह येतोय की जर प्रियंका गांधी यांच्याकडे हे नेतृत्व दिलं गेलं तर कदाचित काँग्रेस पक्षाचं जे तारू आहे ते थोडंसं सावरू शकेल. पुन्हा एकदा या वादळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षानं नेतृत्वाखाली निर्माण केलेलं जे वादळ आहे त्याच्यामध्ये तारू काहीसं भरकटले, ते पुन्हा एकदा स्थिर होईल असं एक समर्थक त्यांचे मानतात प्रियंका गांधींचे. साहजिकच आता काँग्रेस पक्षामध्ये असे 2 तट पडलेत असं सांगितलं जाते. एक प्रियंका गांधींना मानणारा 2 का किंवा 3 सुद्धा तट आहेत, तसं पाहिलं तर 4 तट आहेत असं सांगितलं जातं. अर्थात प्रत्येक पक्षामध्ये असे गट असतातच. म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांचा मानणारा एक गट, त्यांचं समर्थन करणारा एक गट, परत राहुल गांधी यांचं समर्थन करणारा एक गट, प्रियंका गांधी यांचं समर्थन करणारा गट आणि खुद्द ज्येष्ठ नेत्या सोनियाजी गांधी यांचं नेतृत्व सुद्धा मान्य असलेला आणि ते शिरोधार्य मानणारा एक गट, असे 3-4 गट हायकमांडच्या पातळीवरती, वरच्या पातळीवरती आहेत असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात याच्याबद्दल कधीही कुणी अधिकृतपणे बोललेलं नाही किंवा त्याबद्दल कुणी स्पष्टीकरणही दिलेलं नाही. परंतु प्रियंका गांधी यांच्याकडं काँग्रेस पक्षाची सूत्र अध्यक्षपदाची म्हणा किंवा नेतृत्वाची सोपवली जावीत का आणि जातील का अशी एक चर्चा काँग्रेस पक्षाच्या पातळीवर जरी नसली तरी काँग्रेस पक्षाच्या सभोवती या स्वरूपाची चर्चा सुरू आहे. आणि आपल्याला माहिती आहे राजकारणामध्ये अशी चर्चा हळूहळू वेग घेत असती आणि कदाचित ही चर्चा येत्या काही दिवसामध्ये अधिक प्रबळ होईल, अधिक मोठ्या प्रमाणात सुरू होईल. आणि जेव्हा काँग्रेस पक्ष आत्मचिंतन करण्यासाठी, सध्या कर्नाटकात एक क्रायसिस सुरू आहे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या विरुद्ध उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे असं सांगितलं जातं. तो थोडासा पुन्हा एका त्यांच्या ब्रेकफास्टच्या दिलजमाईमध्ये थोडा कमी झाला आहे असंही सांगितलं जातं आहे. तर तो एकदा तो प्रश्न सुटला तर कदाचित काँग्रेस पक्ष आत्मचिंतनासाठी एखादी बैठक घेईल आणि त्यावेळेला हा विषय पुढे येतोय का. सध्या प्रियंका गांधींकडे पक्षाचं राष्ट्रीय सरचिटणीसपद आहे, परंतु महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत पक्षातल्या निर्णयाच्या वगैरे सगळ्या, ह्या प्रामुख्यानं राहुल गांधी हेच पार पाडतात. प्रमुख प्रचारक म्हणून राहुल गांधीच प्रचार करतात, प्रमुख निर्णय तेच स्वतः घेतात, धोरण ठरवतात पक्षाचं. तूर्त तरी प्रियंका गांधी या जरी राष्ट्रीय सरचिटणीस असल्या, गांधी घराण्यातल्या एक प्रमुख व्यक्ती म्हणून काम करत असल्या, काही सभांना ते जात असल्या तरी सुद्धा प्रमुख भूमिका ही राहुल गांधींचीच आहे. पाहूया नेमकं काय होतं ते. प्रियंका गांधींकडं पुन्हा एकदा म्हणण्याच्या नव्यानं काँग्रेस पक्षाची पूर्ण धुरा सोपवली जाणार आहे का, तशी चर्चा आत्ता नुसती जी चर्चा चालू आहे त्याला खरोखरच फलस्वरूप येणार आहे का, हे लवकरच आपल्याला दिसून येईल. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.